नमस्कार मित्रांनो, विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महात्मा फुले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. इसवी सन 1848 पासून फुलेंच्या सार्वजनिक कार्यास प्रारंभ होतो. इसवी सन 1848मध्ये महात्मा फुले यांनी पुणे शहरात मुलींसाठी शाळा काढली. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा. महारमांग लोकांस शिकविल्याशिवाय या देशाचे हित होणार नाही, असे त्यांना वाटे. विधवांच्या केशवपणाविरुद्ध मोहीम. फुले ब्राह्मण समाजातील विधवांच्या केशवपणाविरुद्ध जिद्दीने झगडले. बालहत्या प्रतिबंध गृह. फुले यांनी आपल्या दारावर पाटीस लावली होती. विधवांनो, येथे या सुरक्षितपणे बाळंत व्हा. सर्व काही गुप्त ठेवले जाईल व मुलांचेही संगोपन केले जाईल. विधवेचा पुत्र दत्तक घेतला. काशीबाई नावाची एक ब्राह्मण बालविधवा त्यांच्या बालहत्या प्रतिबंध गृहात बाळंत झाली होती. तिला पुत्र झाला. यशवंत त्याचे नाव. त्याला फुलेंनी दत्तक घेतले होते. त्या मुलाचे शिक्षण संगोपन केले. सत्यशोधक विवाह पद्धतीचा पुरस्कार. महात्मा फुलेंनी ही एक अभिनव व नाविन्यपूर्ण विवाह पद्धत रूढ केली. पुणे नगरपालिकेचे सदस्य म्हणून कार्य. महात्मा फुले हे इसवी सन 1848 ते 82 या 6 वर्षांच्या काळात पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. सदस्य या नात्याने त्यांनी गोरगरिबांच्या हितसंबंधाची जपणूक केली. अस्पृश्यांसाठी स्वतःची पाण्याची विहीर दिली. अनाथ बालिकाश्रम. विधवांच्या प्रसूतिगृहाबरोबरच फुले यांनी अनाथ बालिकाश्रम चालविला. मद्यपानास विरोध. फुले यांच्या विचारास प्रत्यक्ष कृतीची जोड होती. विधवांच्या पुनर्विवाहाचे प्रयत्न. वाचनालय काढले. विद्येत मागासलेल्या लोकांसाठी 1852मध्ये ज्योतिरावांनी एक वाचनालय काढले होते. आणि श्रीमुक्तीचे पुरस्कर्ते. बालविवाह, बालाजरट विवाह, बहुपत्नीत्व, केशवपण, नियोग, वैशागमन, सक्तीचे वैधव्य आदी प्रथांवर महात्मा फुले यांनी कठोर हल्ले केले होते. धन्यवाद मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.